तर संजय राऊत यांच्याकडून देखील अमित साळुंखे यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीने दिलं याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालाय का असे आरोप देखील करण्यात आलेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुखांनी हे आरोप केले। 800 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला, 100 कोटीचा ॲम्ब्युलन्सचं टेंडर 800 कोटीला गेलं। हे ते सुमित फॅसिलिटीचे लोक 108 नंबर ॲम्ब्युलन्स आठवत आहे, मी स्वतः हा विषय काढले आणि त्याचे सूत्रधार अमित साळुंखे। 650 कोटींनी टेंडर वाढवलं गेलं। पुढे तुम्हाला ॲम्ब्युलन्स दिसतात, हा सगळ्यात मोठा घोटाळा वैद्यकीय क्षेत्रात 800 कोटी। हे जे अमित साळुंखे आहेत ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे, आर्थिक कणा। मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे हे शिंदेकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनकडे वळवले। याची चौकशी आता मी करायला सांगितलं। झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक केली। हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे। ही अटक सहज झालेली नाही।